मुद्दा ज्याचा आपल्याला सगळ्यांनाच सार्थ अभिमानाच्या तारा राणींचा इतिहास, त्या एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आणि त्यांच्या संशोधन गेले 7-8 वर्ष त्यांनी जे केले त्याच्या पुस्तकाचं आज मोचन आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आज इथे आले. त्यानंतर माझ्या सहकारी सक्षना सलगर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासाठी एक कार्यक्रम नियोजित केला आहे. असे 3-4 कार्यक्रमासाठी आज मी कोल्हापूरला आलेले. त्यानंतर संघटनेच्या लोकांची भेट होतो. मी नंतर कराडला जाणार आहे. ताई, लाडकी बहीण संदर्भात मंत्री एकदा म्हणतात की पैसे काढून घेणार, अजितदादा म्हणतात की कुणाचे पैसे काढून घेणार नाही. नक्की काय केलं पाहिजे किंवा सरकार असं का त्या मनस्थितीमध्ये आहे? केलं काय पाहिजे तर 2100 रुपये लगेच द्यायला पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने रोज उलट सुलट माहिती किंवा स्टेटमेंट्स सरकारकडून येत आहेत, याचा अर्थच होतं की काही कोऑर्डिनेशन नाही आहे सरकारमध्ये किंवा क्लॅरिटी पण नाही आहे. तुम्ही बघताय 60 दिवस झाले आहेत, म्हणजे या राज्याचा रिझल्ट लागून बरोबर 60 दिवस काल पूर्ण झाले. 60 दिवसामध्ये मला आठवतं देवेंद्रजी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी एक 100 दिवसाचा कार्यक्रम द्यायचा निर्णय घेतला. तर 100 दिवसाचे 60 दिवस ते गेले, आता 40च राहिले. एनिवे, जे शेवटी त्यांना मॅन्डेट 5 वर्षाचं दिलेलं आहे, आगी देखील होत आहे. कारण का पॉलिसी लेवलला काही फार मोठ्या गोष्टी, कारण म्हणजे पालकमंत्रीपद, डिपार्टमेंट्स ह्याच्यातच गेले 2 महिने, 60 दिवस ह्याच्यातच गेलेले. आणि हे मी तुमच्याच चॅनलवर पाहते. शेतकरी कर्जमाफी संदर्भात अजितदादा म्हणाले मी असं कुठं बोललो होतो, तर हे एक प्रकारे दुर्भेग नाही का? कारण की त्यांनी इलेक्शन त्या मुद्द्यांवरती लढवली. देवेंद्र फडणवीसजींचं स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे पार्ला तुमच्याच सगळ्या चॅनलवर. 7-12 कोरा करू, सरसकट कर्जमाफी करू, हा शब्द देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलेला. आपण सगळ्यांनी तुमच्याही चॅनलवर, आम्हाला कुठून कळणार, तुमच्याच चॅनलवर कळणार ते मला नाही माहिती. सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहेत. आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी. कांदा, सोयाबीन, कपास, दूध ह्याचा जो हमी भाव त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितला होता तो पूर्णपणे द्यावा. त्यानंतर कालच राज्याचे कृषी मंत्र्यांनी 3-4 महत्त्वाचे विधानं केलेली आहेत, जे मी स्वतः पार्लमेंटमध्ये बोलणार आहे याच्याबद्दल. आणि पार्लमेंटमध्ये पद्धत असते की आरोप प्रत्यारोप किंवा कुणाला कोट केलं तर ते आपण टेबल करायचं असतं. त्याच्यामुळे मी तुमच्याच चॅनलच्या मदतीने ते सगळं कलेक्ट केलं आहे. त्याची एक सगळं कागदपत्र एकत्र करून ते पेनड्राईव्हमध्ये ठेवलं आहे आणि ती पेनड्राईव्ह मी पार्लमेंटमध्ये टेबल करणार आहे. कारण का त्यांनी 3-4 अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल ते बोललेले आहेत. पहिला मुद्दा ते असं म्हणाले की हार्वेस्टर्समध्ये घोटाळा झालेला आहे. हे मी म्हणत नाही, राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ते कन्फर्म केलं आहे जेव्हा आरोप झाले, आमच्याकडून जे आरोप झाले. कारण का त्याच्यात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात शेकडो असे शेतकरी आहेत ज्यांनी 8 लाख रुपये दिलेले आहेत ही सबसिडी घेण्यासाठी. एकतर DBT डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट असताना ते वळवून हा कॅश ट्रान्झॅक्शन करण्याचा निर्णय सरकारने का घेतला? केंद्र सरकार सातत्याने म्हणत असतं की आम्ही झिरो लिकेजवर आमचं सरकार काम करतं. जर झिरो लिकेजवर हे सरकार काम करत असेल तर डायरेक्ट बेनिफिट रिव्हर्स करण्यात का आलं हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण का केंद्र सरकारचा नियम कायदा आहे, मग राज्यांनी तो बदलला कसा? राज्यांनी परवानगी घेतली होती का केंद्र सरकारची? तर हा पहिला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की हार्वेस्टर. आणि राज्याचे कृषी मंत्र्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की आम्ही जे आरोप केलेले आहेत या सरकारवर, हो ते बरोबर आहेत, हा हार्वेस्टरचा घोटाळा झालेला आहे. हे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर पीक विम्याचा 400 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. जेव्हा आम्ही आरोप केले तेव्हा त्याचं उत्तर त्यांनी दिलंय की हो कन्फर्म 400 कोटीचा झाला आहे. त्याच्यावर सुरेश धसांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, ते म्हणले तो 400चा नाही 5000 कोटी रुपयाचा आहे. मला असं वाटतं हा खूप गंभीर विषय, ह्याच्यात देश पातळीवर चर्चा झाली पाहिजे. त्याच्यानंतर ह्या राज्याच्या कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट जेही मी तुमच्या चॅनलवर पाहिलं ते असं म्हणले की महाराष्ट्र सरकारला करायची इच्छा आहे पण केंद्र सरकार पैसे देत नाही, त्याच्यामुळे डिले होत आहे. तर जर केंद्र सरकार का पैसे देत नाही आहे, हा पण म्हणजे तुम्ही आम्हाला निवडून कशाला दिलं? एवढ्यासाठीच दिलं आहे ना.
त्यामुळे अर्थातच जर ह्या राज्याचे कृषी मंत्री 2 एवढे मोठे शेतकऱ्यांचे जर एवढं मोठं करप्शन, म्हणजे हार्वेस्टरसाठी पैसे केंद्र सरकारने दिलेल्या नियम कायद्याचा फेरबदल सरकारला न विचारता, त्याच्यात होणारा भ्रष्टाचार, त्याच्यानंतर पीक विम्यात झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्यातून केंद्र सरकार आपल्या राज्याला पैसे देत नाही, ही सगळी स्टेटमेंट्स गेल्या 8 दिवसात तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहिलेली आहेत. ही अतिशय चिंताजनक आहे आणि मी पारदर्शक कारभार करणाऱ्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचे जाहीर आभार मानते की ते ह्याच्यात आम्हाला सहकार्य करतायत. आमची ही सहकार्याची भूमिका आहे. महाराष्ट्र राज्य जर भ्रष्टाचार मुक्त होणार असेल तर ताकदीने आम्ही या राज्याच्या कृषी मंत्र्याबरोबर, पण ह्याच्यासाठी हार्वेस्टर, पीक विमा, केंद्र सरकारमधून येणाऱ्या निधी, या सगळ्यात आपण, आणि हमी भाव हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे, ही आमची आग्रहाची आणि सहकार्याची भूमिका आहे. कृषी धोरण राज्य सरकार व्यवस्थित हाताळत नाही, राबवत नाही असा तुमचा आरोप असतो. दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ महामार्ग मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात असताना रेटण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं त्याचं आंदोलन कोल्हापूरमध्ये चाललंय. ह्या भागातले सगळे जरी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले नसले तरी नैतिकता ही फार असते, आणि ते पण कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या मातीत मोठे झालेले, त्या संस्कारात वाढलेले आमचे हे सगळे सहकारी आहेत. या सहकार्यांचीही सकाळी चर्चा झाली. त्या विषयाबद्दल प्रचंड अस्वस्थता त्याच्याबद्दल जर असेल तर अर्थातच विकासाच्या विरोधात आम्ही कोणीही नाही, पण विकास करत असताना स्थानिक लोकांना आपण समजून घेतलंच पाहिजे. त्यांचं सहकार्य, शेवटी त्यांची जमीन जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये अशी आमची सरकार दरबारी विनंती आहे. 7/12 कोरा करण्यासंदर्भातल्या विषयावर तुम्ही बोलला, मात्र दुसरीकडे हसन मुश्रीफ जे सरकारमधले मंत्री आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं की 7/12 कोरा आम्ही पुढची जेव्हा निवडणूक आधी आम्ही करणार आहोत. पण हसन मुश्रीफांचं म्हणणं आहे की आम्ही हे जो आश्वासन दिलं होतं ते 5 वर्षासाठी दिलेलं होतं, त्यामुळे पुढच्या निवडणुकीच्या आधी आम्ही केलं तर ते करू. हे मला सांगू नका, हे तुम्ही मतदारांना सांगा. कारण का हे असंच करतात इलेक्शनमध्ये, अशीच फसवाफसवी असते. कारण का गले की हड्डी तुम्हाला आठवत असेल, हे ते नुसतं नाही. आणि बरेच दिल्लीतले नेते म्हणाले की ये चुनावी जुमला था, असे किती स्टेटमेंट्स येतात आणि पार्लमेंटमध्ये माध्यमातून ते बोलतात. त्याच्यामुळे दुर्दैव आहे. आम्ही इलेक्शन्स खूप सिरियसली घेतो. आम्ही लोकांना फसवण्यासाठी नाही निवडून येऊ इच्छितो. आम्ही सेवक आहोत या राज्याचे आणि देशाचे. तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि आम्ही नैतिकतेच्याच चौकटीत, जरी आम्हाला अपयश आलं असेल तरी आम्ही नैतिकता सोडणार. इलेक्शन पूर्वी बदलापूर प्रकरणात एकत्र राहिलेलं भुजबळ साहेबांच्या कुटुंबावर जेव्हा सगळ्यात मोठा आणि जी एवढी मोठा संघर्ष त्या कुटुंबाने केला, त्या काळात आम्ही एकत्रच होतो. त्या मग हॉस्पिटलमध्ये असू दे, कोर्टात असू दे, जेलमध्ये असू दे, आम्ही सगळे त्या काळात एकत्र होतो. मी स्वतः किती वेळा जेलमध्ये, कोर्टात, हॉस्पिटलमध्ये सगळीचकडे त्यांच्या फॅमिलीवर राहिलेले. त्यामुळे माझे कौटुंबिक संबंध काल, आज आणि उद्या, आणि ते दोन्ही बाजूनी जपले गेले. काय मी एकटीने जपले नाही, त्याही कुटुंबांनी जपले. आणि त्याच्यामुळे राजकीय आमच्यासाठी आमचा पक्ष जेव्हा एक होता तेव्हा भुजबळ साहेबांची जागाही आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारी असायची. त्यांचं भाषणही नेहमी पवारसाहेबांच्या आधी असायचं, मग पवारसाहेब बोलायचे. त्यामुळे आमच्या पॉलिसीमध्ये किंवा कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये भुजबळ साहेबांचं मत हे पक्षासाठी अतिशय महत्त्वाचं असायचं. म्हणजे पवारसाहेबांनी अनेक निर्णय त्यांच्याशी चर्चा करून घेतलेले आहेत आणि ते तुमच्या चॅनलवर मागच्या आठवड्यातही त्याच्याबद्दल बोलले. त्यामुळे खूप शून्यातून विश्व उभं केलं आहे. खूप कष्ट करून, संघर्ष करून भुजबळ साहेब इथपर्यंत आलेले आहेत. माझं म्हणणं आहे की कुठल्याही ज्येष्ठाचा हा मान सन्मान हा सगळ्यांनीच केला पाहिजे, जो आमच्याकडून नेहमी केला जाईल. आता बाकीच्यांचं मला माहिती नाही. गेल्या महिन्यात तुम्ही दोघं म्हणजे शरद पवार साहेब आणि तुम्ही दोघं सोडून 7 खासदार राष्ट्रवादी फोडा असं एक भाजपचा एक प्लॅन सगळं तयारी सुरू होती, तो आता थांबलाय किंवा तो धोका टळलाय का? मला याची माहिती नाही. 7 खासदार फोडण्याची जबाबदारी तुमच्यावर दिलेली होती, माझ्यावर तुमच्यावर नाही. तुम्ही दोघं सोडून, पवार साहेब आणि तुम्ही दोघं सोडून बाप लेकीला सोडून, हे भारतीय जनता पक्षाचं भाजपनेच तो प्रयोग केला होता. आणि स्टेटमेंट अशी होते की बाप लेकीला सोडून बाकीचे 7 जण एकत्र या किंवा बाहेर काढा. हे प्रश्न आज अमित शहा येतात आणि ऑपरेशन टायगरची चर्चा सुद्धा या निमित्तानं रंगलेली. ऑपरेशन टायगर म्हणजे
कारण का आता महाराष्ट्रामधले खूप टायगर असे आहेत जे दुर्दैवाने, म्हणजे ताडोबाचं सांगते मी, म्हणजे ताडोबामध्ये एकीकडे आपण फॉरेस्ट राईट्ससाठी लढतोय आणि दुसरीकडे ताडोबा अशा अभयारण्यामध्ये आज तुम्ही बघताय काय हाल आहेत वाघाचे. मी खूप सिरियसली घेते हे विषय. ताडोबा ज्या जिल्ह्यात आहे तिथले टायगर खरे आहेत की खोटे आहेत? मी गेले 35 वर्ष ताडोबाला जाते, तिथे खराच वाघ आहे. आणि महाराष्ट्रातले वाघ जे आता इथे आहेत ते खरेच आहेत. राजकीय जे दिल्ली समोर मुजरा करतात त्यांचा नाही आमचं सांगू शकतो. धोका कसला? मला धोका आलेलाच माहिती नाही, कळला कसा सांगणार? सगळे खासदार इंटॅक्ट आहेत, आता राष्ट्रवादी इंटॅक्ट आहे की आहे ते बघा, जे काय आम्ही आहोत लोकांनी आम्हाला विश्वासाच्या नात्याने निवडून दिले. आणि हा आरोप जे हे म्हणतायत भारतीय जनता पक्षाने आमचा पक्ष फोडला किंवा आमच्या खासदारांना आमिष दाखवला अशी कुठलीही घटना झालेली नाही. भारतीय जनता पक्षाबद्दल मी म्हणते, भारतीय जनता पक्षाने कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला नाही. आमच्या कुठल्या खासदाराला भारतीय जनता पक्षाने कॉन्टॅक्ट केलेला नाही. आपण सांगितल्या छगन भुजबळांच्या काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या आईने देखील पुन्हा दोघे एकत्र यावे अशा संदर्भातलं वक्तव्य केलं होतं. शिवाय काल देखील शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकत्र भेट त्यांची झालेली आहे. आपल्या सगळ्यांना या वाटते का दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा एकत्र याव्यात? त्यासाठी तुम्ही काही अप्रत्यक्षरित्या काही हालचाली करताय का? नेमकं काय? मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असं मी ड्युअल आयुष्य जगतच नाही. माझं ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्डच नसतं, मी कन्सिस्टंटच असते. त्यामुळे माझं असं काही नसतं. त्याच्यामुळे असं काही प्रस्ताव माझ्याकडे कुणाचा आलेला नाही, माझी कुणाची चर्चा नाही. मी आता माझ्या लोकसभा आणि महाराष्ट्रामध्ये होणारी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कृषी मंत्री म्हणतात तसा महाराष्ट्रावर होणारा निधीचा अन्याय, हार्वेस्टरचा माझ्या डायरेक्ट इम्पॅक्ट माझ्या मतदारसंघात झालेला आहे. माझे स्वतःच्या घरातले शेतकरी आमच्या लोकसभा मतदारसंघातले, त्यांना जर 8 लाख रुपये घेऊन असं जर होत असेल ते किती दुर्दैव आहे मला सांगा. तसंच जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे सातबारेचा उपयोग करून जर विमा काढला जात असेल, फॉरेस्टवर विमा काढलेला असेल, सरकारी जमिनीवर विमा काढला जात असेल, तर ह्याची ही केवढी मोठी लढाई चालू आहे. आणि राज्यासाठी कोण लढणार? मग कोणीतरी लढलं पाहिजे. मला याची काय माहिती, प्रस्तावही माझ्याकडे कुणाचा आलेला नाही. संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद गेलं असं बोललं जात आहे. आता ह्याची पुढची नॅचरल स्टेज त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा होती. काढून घ्यायच्या नसतात, काही गोष्टी नैतिकतेच्या असतात. आम्ही सेवेसाठी राजकारणात आलो. इट्स नॉट एन एन्टायटल जॉब. हे का असं नसतं की माझी मक्तेदारी आहे की मी निवडून आल्यावर मी मंत्री झालंच पाहिजे, मला हाच पालकमंत्री मिळाला पाहिजे, हेच डिपार्टमेंट, असं नसतं. सेवा आहे ती कुठूनही करा, चांगल्या पद्धतीने करा. एवढ्याच अपेक्षेने तुम्ही आम्हाला मतदान करता ना. तुम्ही थोडी मतदान करता की हा व्यक्तीला मी मत करतोय म्हणजे ह्याला हेच डिपार्टमेंट मिळणार, हेच. ही जी नवीन जी टीव्हीवर मी बघते ना, हे मला आश्चर्य वाटतं की ही भाषा मी कधी ऐकलीच नाही, हा कॉन्सेप्टच मी कधी ऐकलेला नाही. त्याच्यामुळे काढून घेतलं पाहिजे अशी मागणी होते. माझं म्हणणं आहे नैतिकतेवर लोकांनी निर्णय घ्यावे. नैतिकता असते का नाही? काय नैतिकता? जेव्हा सगळ्या पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, शिवसेना, शिंदे सेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, 6 पक्ष जेव्हा आरोप करत असतात तेव्हा आपलाच अंतरात्माने आपल्याला ती जाग आणून दिली पाहिजे ना. नैतिकतेवर निर्णय घ्यावा. तर याच प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड आता आयसीयू मध्ये आहे. मात्र ह्या सगळं प्रकरण संपवण्यासाठी त्याचाच खून होईल अशी एक शक्यता तृप्ती देसाई यांनी, ते नाही मला माहिती, ते नाही मला काय माहिती. मला एक गोष्ट माहिती आहे की अजून एक ह्याच्यातला असलेला फरार आहे हे मला माहिती आहे. अजून एक व्यक्ती त्याच्यातला फरार आहे, तो मिळालेला नाही. आमची सगळ्यांची, सगळ्या म्हणून आम्ही म्हटलं 6 पक्षाची एकच मागणी होती की अनिल देशमुख साहेबांचं जेव्हा IQ गोष्टीवर आरोप झाला, त्यांच्या मागे इन्कम टॅक्स, CBI, ED लागली. या देशाने पाहिली किती वर्ष ते आत होते. भुजबळ साहेब, संजय राऊत साहेब, अनिल देशमुख साहेब, नवाब मलिक भाई, या सगळ्यांवर IQ गोष्टींवर सगळ्यांना अटक झाली, सगळे जेलमध्ये गेले. बरोबर? इथे तर प्रूफ आहे, रोज दाखवताय तुम्ही.
आणि एक्स्टॉर्शन PMLAचा कायदा हा माननीय मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने आणला. PMLA मध्ये एक्स्टॉर्शन जर केलं तर त्याला ED लागते. हे मी नाही सांगत आहे, कायदा सांगतो या देशात. हा देश कायद्याने चालला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि जर कोणी एक्स्टॉर्शन करत असेल तुम्ही थोडासा विचार करून सांगा. एक्स्टॉर्शन जर लोक करायला लागले महाराष्ट्राचे नाही हॅम्पर होणार. माझी ह्यांना मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्राचे खूप चांगलं इमेज महाराष्ट्र देशात नाही जगामध्ये आहे. इथे जर एक्स्टॉर्शनच्या गोष्टी व्हायला लागल्या तर राज्यात इन्व्हेस्टमेंट्स कशा येणार. याच्यासाठी आपण एक स्ट्रॉंग सिग्नल राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने महाराष्ट्राच्या साठी एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळाले. कुठलाही निर्णय ते घेऊ शकतात. मग ते का नाही घेत आहेत ह्याचं उत्तर मला मिळत नाही. राज्यातल्या गुंतवणुकीचा आता उल्लेख केला तर महाराष्ट्रामध्ये जी गुंतवणूक होते ती प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर एवढ्यापुरते होते. राज्याचा समतोल विकास होणं जे अपेक्षित आहे ते घडतं नाही. महत्वाची गोष्ट की मी अजून वाट बघते मुख्यमंत्री याचे, म्हणजे त्यांची प्रेस आली की आणि डिटेल्स कळतील. पण बरेचसे असे आहेत करार, म्हणजे जे करार झाले त्याचं स्वागतच आहे. महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट येणार असेल तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागत करू. पण त्याचबरोबर बऱ्याचशा अशा इन्व्हेस्टमेंट्स आहेत ज्या भारतीय कंपन्यांच्याच आहेत. म्हणजे तुमच्या चॅनलवर मी सज्जन जिंदलांचा फोटो पाहिला, अमित कल्याणींचा फोटो पाहिला, असे बरेच भारतीय. म्हणजे सज्जन जिंदल हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरापासून 3ऱ्या मिनिटावर राहतात. 3 चालत 7 मिनिटं, गाडीने 3 मिनिटं. आता दावोसला तो करार करण्यात काय त्यांचा हेतू होता हे माहिती नाही. त्या आल्यावरच कळेल आपल्याला. विधानसभा निवडणुकीमधलं अपयश आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था येऊ घातल्या, या दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदासह एकूणच पक्ष बांधणी संदर्भात पक्ष काय करतो? नाही, पक्ष बांधणी तर करावीच लागेल. यश अपयश येत राहतो म्हणून काय थोडी निराश होते. आणि एक तुम्ही विसरता की 1 कोटी लोकांनी आम्हाला मतं दिली आहे. आणि एक तुम्ही हिशोब बघा, या राज्यामध्ये 50-60% पुढे मतदान जात नाही. ह्याचा अर्थ म्हणजे या राज्यातले फक्त हिशोबाला मोठा धरूया 50% लोकांनी मतदान केले हिशोबाला, त्यातल्या 50% लोकांनी ह्यांना केले. म्हणजे 25% लोकांनी म्हणायचं अर्थ 75% लोक अजून त्यांच्या विरोधात आहेत ना. असं होत नाही. आणि जी अर्थातच शेवटी जो जिंकता वही सिकंदर, त्याच्यामुळे अर्थातच आम्ही अतिशय प्रांजळपणे आमचं झालेलं अपयश हे आम्ही कबूलच करायला पाहिजे. मग आता मशीन झालं का, काय सेटिंग झाल्या का, मतदार याद्यांचे प्रश्न, हे प्रश्न लोकांच्या मनात आहेतच. मी काल पुरंदरला गेले होते. पुरंदरला मी काही मुलांनी माझी गाडी थांबवली तर मी हात करायला उतरले. ते एक असे जराशे वयस्कर ग्रस्त होते. त्यांनी असे डोळे मिचकत माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं सुप्रिया. म्हणलं हो. ते म्हणलं अरे इथे काय काढलं, दौरा होता आम्हाला कसं कळलं नाही. म्हणलं नाही मी दौंडला चालले पुरंदरमधून, सासवडचा कार्यक्रम करून चालले होते. ते म्हणले शक्यच नाही संजय जगताप हरणं. म्हटलं अरे काय करणार आता, झालं अपयश झालं, आता झाले 2 महिने कामाला लागलं. ते म्हणले नाही आम्ही सगळ्यांनी मतदान केलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, त्याच्यामुळे शक्यच नाही संजय पडणं. तुम्ही बघा आम्ही म्हणतोय कागदावर घ्या कागदावर घ्या. आता ह्या माणसाला तिथे ना TV होता ना चॅनल होतं ना माझा ठरलेला कार्यक्रम होता. पण ही अर्थातच मायबाप जनतेमध्ये ही भावना आहेच ना. आणि चर्चा तर झालीच आहे ना त्याची खूप. आणि माझं अजिबात म्हणणं नाही की मी रडीचा डाव खेळणार नाही, मी त्याच मशीनवर निवडून आले. पण ॲट द सेम टाइम काहीतरी समथिंग इज मिसिंग. काय आहे त्याच्यावर मला सांगता येत नाही तुम्हाला, पण ते पुढच्या काही काळामध्ये कळेल. हो नाही कागल किंवा ह्यांच्याकडे, म्हणजे मला कुणाच्या बद्दल काही बोलायचं नाहीये, पण काहीतरी फॅक्ट चेक करूया. आता ह्यांच्या विरोधात जे ग्रहस्थ आता आमदार झालेले आहेत ते किती वर्ष कुठे जाऊन आले आहेत हे सगळ्या माहिती आहे ना. किती वर्ष होते ताई? 12 वर्ष ना. हा नाही ते नाही, मी हिस्ट्री विचारते. वेगळ्या ठिकाणी होते 12 वर्ष करेक्ट. मग 12 वर्ष ज्या ग्रहस्थांनी ती सेवा केली आणि इथे एक सुसंस्कृत सुशिक्षित महिला काहीतरी करू पाहते इथे पण. म्हणजे मी स्वतः पाहिले आणि मी त्यांच्या बाजूनी किंवा असं बोलत नाही, पण मला त्या घरातल्या त्या महिलेचाच सार्थ अभिमान आहे. कारण का ज्या पद्धतीने त्या लढल्या ईडीच्या विरोधात, मला अभिमान वाटतो त्या महिलेचा. आजही काय संघर्ष तिने केला असेल की आपल्या घरात ईडी येते पण ती म्हणली अजिबात ईडीने माझ्याकडे यायचं नाही,
माझ्या नातवंडाचं दूध आल्याशिवाय मी ईडीच्या लोकांना आत घेणार नाही. हिंमत लागते त्याला बोलायला. मारायचं तर गोळी मारा. कुठल्या महिलेमध्ये अशी हिंमत आहे बघा. इट्स टू गुड. म्हणजे मला त्यांच्यातून असं वाटतं, उत्साह येतो की बापरे, घरातले पुरुष जरी बाजूला कॉम्प्रोमाइज करायला तयार असतील तरी या घरातल्या महिला बघा, हे तुमच्या तारा राणींची माती आहे. त्या सगळ्या महिला स्ट्रॉंग आहेत कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा हा म्हणजे आश्चर्य मला काय वाटतं की ईडी एवढी असताना एखादा पुरुष ईडीला घाबरतो पण ईडीला महिला घाबरत नाही. ही पण एक गोष्ट आहेच ना. केंद्रात विरोधी पक्ष सक्षम आहे, विरोधी पक्ष नेता आहे, परंतु कुठेतरी इलेक्ट्रल रिफॉर्म्स व्हावे. पैशाचा जो भरमसाठ वापर होतो किंवा अँटी डिफेक्शन कायद्याचा गैरवापर होतो, त्या संदर्भात विपक्ष कुठं फारसा आवाज, तेच अदानी अंबानी हेच कथन सेशन. इलेक्टोरल रिफॉर्म्सवर खूप चर्चा झाली. आम्ही चर्चाही मागितलेली आहे. त्याच्यामुळे याही सेशनमध्ये काय, इलेक्टोरल बॉन्ड्स बद्दल तर सरकारने युटर्न केलेलाच आहे केंद्र सरकारने. आता इलेक्टोरल बॉन्ड्सवर आता इलेक्टोरल बॉन्ड्स होणार नाही असं दिसतंय एकूण कोर्टाच्या पण इंटरव्हेन्शन नंतर. त्यामुळे बघूया पुढे काय होतं. पण पैशाचा जो वापर होतो याच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांनाच एक समाज म्हणून त्याच्यात चर्चा करावी लागेल. कारण का मी बघते म्हणजे मला याचा अनुभव नाही, पण लोकांच्या चर्चेतून येतं की या इलेक्शनमध्ये प्रचंड पाकिटं वाटली गेली असं पत्रकार म्हणतात. मी म्हणत नाही, पत्रकारांच्या चर्चेतून प्रश्नातून ते. मार्कडवाडी देशाच्या केंद्रस्थानी आलं होतं, त्यानंतर कुठेतरी ती मोहीम थंड झाली आहे. थंड नाही झाली आहे. दिल्लीला गेलेत ना उत्तम जानकरजी. फक्त ती मर्यादित नाही, ते कव्हर होत नाहीये. हा, आणि मर्यादित म्हणजे ते एका मतदारसंघापुरतं ते आवाज उठवत आहेत. परंतु इलेक्शन कमिशनकडे इलेक्शन झाल्यानंतर आपण काही आमची होते गेले होते ना सगळे उत्तरं इलेक्शन कमिशननी आम्हाला दिलेली नाहीत. आम्ही तर जाऊन आलो, ऑल पार्टी मीटिंग गेली, काँग्रेसचे लोक वेगळे जाऊन आले. उत्तम जानकरजी आत्ता दिल्लीत आहेत ॲज वी टॉक. त्यांच्याच वेळ आम्ही अरविंद केजरीवालांची वेळ मागितली आहे त्यांना भेटायला जायला. कारण का जे तिकडे झालं ते अरविंद केजरीवालांच्या इलेक्शनमध्ये होऊ नये याच्यासाठी आमचे प्रयत्न चालले. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे डोंगराळ भाग आहेत त्या ठिकाणी झोपडपट्टी मोठ्या प्रमाणावरची आहे. सरकारनं खरं तर त्या ठिकाणी भिंत बांधणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी भिंत बांधण्याचा दावा केला जातो आणि त्यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं आता समोर आले आहे. कसं पाहता याकडे? आमचे सगळे मुंबईचे महाविकास आघाडीचे लोकांनी त्याची इन्क्वायरी मागितलेली आहे. इन्क्वायरी झाल्यावर कळेल. लाडक्या बहिणीमध्ये बांगलादेशी बहिणींचा सुद्धा समावेश झालाय. काल 2 तहसीलदार नायब तहसीलदारांचं निलंबन सुद्धा सीएम. पण इलेक्शन नंतर चाललंय ना. हो, सिस्टम तीच आहे ना. मग हे इलेक्शनच्या आधी कसं काय फॉर्म भरूनच कसे घेतले, फॉर्म भरून कसे घेतले हा एक मोठा प्रश्न आहेच. म्हणजे मग इलेक्शनच्या आधी एक नियम कायदे आणि इलेक्शनच्या नंतर एक नियम कायदे आणि सिस्टम तीच आहे, लोक तेच आहेत, एंट्री करणारा तोच व्यक्ती आहे. बच्चू कडू वारंवार दावा करतायत की येत्या काळामध्ये शरद पवार गट आणि ठाकरे गट दोघंही केंद्रात भाजपला पाठिंबा देतील. का हा दावा केला जातो? उत्तर त्यांनाच विचारावं लागेल, मी कसं सांगणार. प्रदेशाध्यक्ष बदलासंदर्भातली चर्चा साहेबांसमोर झाली होती. पुढे नेमकं आता काय साहेबांसमोर कुठे झाली होती? मी त्या मीटिंगला होते, माझ्या कानावर असं काय आलेलं नाही. आपल्या घरात ईडी येते पण ती म्हणली अजिबात ईडीने माझ्याकडे यायचं नाही. माझ्या नातवंडाचं दूध आल्याशिवाय मी ईडीच्या लोकांना आत घेणार नाही. हिंमत लागते त्याला बोलायला. मारायचं तर गोळी मारा. कुठल्या महिलेमध्ये अशी हिंमत आहे बघा. इट्स टू गुड. म्हणजे मला त्यांच्यातून असं वाटतं, उत्साह येतो की बापरे, घरातले पुरुष जरी बाजूला कॉम्प्रोमाइज करायला तयार असतील तरी या घरातल्या महिला बघा, हे तुमच्या तारा राणींची माती आहे. त्या सगळ्या महिला स्ट्रॉंग आहेत कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा हा म्हणजे आश्चर्य मला काय वाटतं की ईडी एवढी असताना एखादा पुरुष ईडीला घाबरतो पण ईडीला महिला घाबरत नाही. ही पण एक गोष्ट आहेच ना. केंद्रात विरोधी पक्ष सक्षम आहे, विरोधी पक्ष नेता आहे, परंतु कुठेतरी इलेक्ट्रल रिफॉर्म्स व्हावे. पैशाचा जो भरमसाठ वापर होतो किंवा अँटी डिफेक्शन कायद्याचा गैरवापर होतो, या संदर्भात विपक्ष कुठं फारसा आवाज, तेच अदानी अंबानी हेच कथन सेशन. इलेक्टोरल रिफॉर्म्सवर खूप चर्चा झाली. आम्ही चर्चाही मागितलेली आहे. त्यामुळे याही सेशनमध्ये काय, इलेक्टोरल बॉन्ड्स बद्दल तर सरकारने युटर्न केलेलाच आहे केंद्र सरकार. इलेक्टोरल बॉन्ड्सवर आता इलेक्टोरल बॉन्ड्स होणार नाहीत असं दिसतंय एकूण
कोर्टाच्या पण इंटरव्हेन्शन नंतर. त्यामुळे बघूया पुढे काय होतं. पण पैशाचा जो वापर होतो याच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांनाच एक समाज म्हणून त्याच्यात चर्चा करावी लागेल. कारण का मी बघते म्हणजे मला याचा अनुभव नाही, पण लोकांच्या चर्चेतून येतं की या इलेक्शनमध्ये प्रचंड पाकिटं वाटली गेली असं पत्रकार म्हणतात, मी म्हणत नाही. पत्रकारांच्या चर्चेतून प्रश्नातून देशाच्या केंद्रस्थानी आलं होतं, त्यानंतर कुठंतरी ती मोहीम थंड झाली आहे. थंड नाही झाली आहे. दिल्लीला गेलेत ना उत्तम जानकरजी. फक्त ते मर्यादित नाही, ते कव्हर होत नाहीये. हा नाही, मर्यादित म्हणजे ते एका मतदारसंघापुरतं ते आवाज उठवत आहेत. परंतु इलेक्शन कमिशनकडे इलेक्शन झाल्यानंतर आपण आमचे गेले होते ना सगळे उत्तर इलेक्शन कमिशननी आम्हाला दिलेली नाहीत. आम्ही तर जाऊन आलो, ऑल पार्टी मीटिंग गेली, काँग्रेसचे लोक आम्हाला उत्तम जानकरजी आता दिल्लीत आहेत ॲज वी टॉक. त्यांच्याच वेळ आम्ही अरविंद केजरीवालांची वेळ मागितली आहे त्यांना भेटायला जायला. कारण का जे तिकडे झालं ते अरविंद केजरीवालांच्या इलेक्शनमध्ये होऊ नये याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू. ताई, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे डोंगराळ भाग आहेत त्या ठिकाणी झोपडपट्टी मोठ्या प्रमाणावरती आहे. सरकारनं खरं तर त्या ठिकाणी भिंत बांधणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी भिंत बांधण्याचा दावा केला जातो आणि त्यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आता समोर आलाय. कसं पाहता याकडे? आमची सगळे मुंबईचे महाविकास आघाडीच्या लोकांनी त्याची इन्क्वायरी मागितलेली आहे. इन्क्वायरी झालं कळेल. लाडक्या बहिणीमध्ये बांगलादेशी बहिणींचा सुद्धा समावेश झालाय. काल 2 तहसीलदार नायब तहसीलदारांचं निलंबन सुद्धा पण इलेक्शन नंतर चाललंय ना. हो, सिस्टम तीच आहे ना. मग हे इलेक्शनच्या आधी कसं काय फॉर्म भरूनच कसे घेतले, फॉर्म भरून कसे घेतले हा एक मोठा प्रश्न आहेच. त्याच्यामुळे इलेक्शनच्या आधी एक नियम कायदे आणि इलेक्शनच्या नंतर एक नियम कायदे आणि सिस्टम तीच आहे, लोक तेच आहेत, एंट्री करणारा तोच व्यक्ती आहे. बच्चू कडू वारंवार दावा करतायत की येत्या काळामध्ये शरद पवार गट आणि ठाकरे गट दोघंही केंद्रात भाजपला पाठिंबा देतील. का हा दावा केला जातो? उत्तर त्यांनाच विचारावं लागेल, मी कसं सांगणार. प्रदेशाध्यक्ष बदलासंदर्भातली चर्चा झाली होती. पुढे नेमकं आता काय साहेबांसमोर कुठे झाली होती? मी त्या मीटिंगला होते, माझ्या कानावर असं काय आलेलं नाही. नाही, मी स्वतः त्या मीटिंग मध्ये फुल टाइम होते, माझ्या कानावर ही काही चर्चा आलेली नाही. तुम्हाला काही वेगळं बघूया ना. अर्थातच संघटनेत बदल हे होतच असतात, वारंवार होत असतात. त्याच्यामुळे त्याची चर्चा होतच राहते. काही युवक असतात त्यांना फादर बॉडीमध्ये जायचं असतं, काही युवती स्टुडंट असतात त्यांना महिलांमध्ये किंवा दुसऱ्या काही कामामध्ये जबाबदारी हवी असते. सोयाबीन खरेदी करत असताना कुठल्याही अडथळा येऊ नये, बाजारांचा अडथळा येऊ नये अशा पद्धतीच्या सूचना नाफेडने दिल्या होत्या. तर आज काय सोयाबीनची खरेदी होत नाही, वेगवेगळे अडथळे या ठिकाणी. हो, याच्याबद्दल तुम्हीही बोलता आणि आम्हीही बोलते. मी सोयाबीन, कपास, दूध आणि कांदा ह्याच्याबद्दल गेले 2 वर्ष वारंवार बोलते. पॉलिसी लेवलला महाराष्ट्र आणि केंद्र सरकार वारंवार बोलतोय आम्ही. हसन मुश्रीफांनी मध्यंतरी म्हटलं होतं की विकास कामांना कात्री लावायला लागली तरी चालेल, परंतु लाडकी बहीण असेल किंवा फ्री इलेक्ट्रिसिटी असेल किंवा एसटीचा प्रवास असेल महिलांना, ह्या बंद होणार नाहीत. तर ह्याच्याकडे विकास कामांना कात्री लावावी लागली तरी चालेल हे कुठं तर धास्ती आणणारं वक्तव्य आहे राज्याची. हे धास्तीने इफेक्च्युअलच आहे. आम्ही तर हे गेले 2 वर्ष म्हणतोय. ज्यांनी राज्याच्या बजेटचा आणि देशाच्या बजेटचा अभ्यास केला असेल, माझ्यासाठी हे नवीन नाहीच आहे. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का हा डेटा सांगत होता ना. लोन किती आहे, आपण इंटरेस्ट किती भरतोय. FRBM ऍक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे केंद्र सरकारने अटलजींनी केलेला आहे, तो पुढे मनमोहन सिंग साहेबांनी पुढे चालला, ज्याला FRBM ऍक्ट म्हणतात. उसकी धज्जिया उडा दी हर सरकारने. महाराष्ट्राचं नाही, अनेक राज्यांमध्ये फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट हे आम्ही मी तर किती वेळा बोलले याच्यावर. 27-28 पर्यंत महाराष्ट्राची $1 ट्रिलियन करणार आहोत असे टार्गेट ठेवलं. कितपत फिजिबल वाटतं? इट इज सो इझी टू डू इट. ते सरकार नाही करत, तुमच्यासारखे लोक करतात. त्याला काय फक्त सरकार लागत नाही. एक फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून आपल्या देशात आपली लोकसंख्या, आपलं कन्झम्पशन, याच्यात $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायला तुमचा कोणी असेल ना इकॉनॉमिस्ट कोल्हापूरमध्ये, त्याला विचारा. त्याला काय म्हणजे मला तेवढं कळतं. इट्स नॉट सो हार्ड टू डू इट. नो गव्हर्नमेंट ऑफकोर्स डुएबल. त्याच्यात तुमच्या आयुष्यात कुठला इम्पॅक्ट पडणार आहे तुम्हाला फक्त उत्तर द्या. $1 ट्रिलियन इकॉनॉमी नाही, काय पडणार आहे मला सांगा ना. इकॉनॉमी साईज जरी वाढली तरी अनएम्प्लॉयमेंट
आणि जर फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट होत नसेल, महागाई होणार असेल, तर इकॉनॉमी नुसती वाढून 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 $90 झालं असेल. दीज आर ऑल डेटा नंबर्स. अहो, आय एम नॉट एन इकॉनॉमिस्ट, मला हे कळतंय. हे सरकार काहीतरी मला म्हणजे मी तर पार्लमेंटमध्ये जेव्हा बोलतात ना तेव्हा मी शांत बसते, कारण का इट्स टू फनी जेव्हा हे असं बोलतात. तेव्हा म्हटलं म्हणजे या राज्यातले आणि देशातले इकॉनॉमिस्ट कपाळाला हात लावून बसतात की काय चालेल. तुमच्या चॅनलवर बोलतात ना ते सगळे तुमच्या चॅनलवर असतात, हे सगळं बोलतात. नाही ताई, एक प्रश्न आहे. महायुतीचा शपथविधी झाला, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतरची चर्चा सुरू होती की जयंत पाटील साहेब नाराज आहेत आणि तिसरं उपमुख्यमंत्रीपद त्यांच्यासाठी राखीव आहे. रिअली? जयंत पाटील नाराज झाले काय आता? जयंत पाटील नाराज झाले काय आता? ते करणार आहेत का? हे मी पहिल्यांदाच ऐकते. काय काय लॉट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इन कोल्हापूर. मला उप काय नवीन काय झालंय? पालकमंत्र्यावर एवढी चर्चा मी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकली आहे. माझे वडील 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेत. आम्ही कधीच पालकमंत्र्याचं डिस्कशन पण कधी ऐकलं नाही. तो निर्णय व्हायचा, डिपार्टमेंट पालकमंत्री गॉन, दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी सगळे कॅबिनेट करून कामाला लागायचे. मी वाटत बघते. हाच तर माझा प्रश्न आहे. दिस इज एक्झॅक्टली एवढ्या मोठं मॅन्डेट असताना त्यांनी कामाला लागायला पाहिजे होतं. आतापर्यंत क्रांती व्हायला पाहिजे होती, म्हणजे सोन्याचे रस्ते व्हायला पाहिजे होते आम्हाला कोल्हापूरला येताना. करेक्ट आहे की नाही? एवढं मोठं मॅन्डेट एवढा विकासासाठी झालेलं आहे. चांदीचे तरी खरा, ते कारीगर चांगले आहेत आपले कोल्हापूरचे, खरा ना. जे सुजलाम सुफलाम, कोणीही घरी नाही, सगळ्यांना चांगल्या नोकऱ्या, सगळ्यांच्या घरात गाड्या, सगळ्यांचे चांगले बंगले, सगळ्यांची मुलं चांगली शिकलेली. व्हाय नॉट? आम्हाला आनंदच होईल तसं झालं तर. संभ्रमात आहातच, मात्र हसन मुश्रीफ सुद्धा म्हणतात की सहपालकमंत्री काय मला एक मिनिट, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. सह तो सोडा, पालकमंत्री हे कॉन्स्टिट्युशनल आहे का पोस्ट? मेन म्हणजे पालकमंत्री पोस्ट ही कॉन्स्टिट्युशनल आहे का? त्याचा पण सह म्हणजे त्यांच्याच सरकारने, तेव्हा मला वाटतं स्पोर्ट्स मिनिस्टर संजय बनसोडेजी होते. संजय बनसोडेंनी घेतलेला एक निर्णय आज भरणे मामांनी परत घेतला असं इंडियन एक्सप्रेस म्हणते. मला कळलं पाहिजे, कारण का मागचा माझा हेतू आहे. त्याच्यामुळे मी सरकारला 60 दिवस पूर्ण झालेले आहेत. कशा प्रकारे विश्लेषण कराल? 60 दिवसात बरंच काही महाराष्ट्र वन मॅन शो, ते एकटेच काम करतात. कोणी काढलंय पिक्चर? आणि मराठी माणसाने केलेलं आहे. मला नाही, एकतर मी पाहिलेलं पण नाही आणि मला याची माहिती नाही. माहिती घेऊन नक्की सांगेन तुम्हाला. चला, थँक्यू.